नमस्कार कुंभ राशी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती. आता आपण पाहूया ऑगस्ट महिन्याची तुमची मुख्य ऊर्जा म्हणजे ओव्हरऑल एनर्जी काय राहू शकते. तर ऑगस्ट महिना तुमच्यासाठी भावना आणि भौतिक समृद्धीचा एक उत्तम मेळ घेऊन येत आहे, जिथे तुम्हाला व्यावहारिकतेसोबतच मानसिक शांतता राखण्यावर भर द्यावा लागेल. या महिन्यात वैश्विक ऊर्जा तुम्हाला तुमच्यातील अंतर्गत शक्ती ओळखून आयुष्यात अधिक स्थिर आणि सुसंवादित बनवण्याची प्रेरणा देत आहे. पुढील महिन्यात तुमच्या आयुष्यात नेमके काय बदल घडतील आणि कोणत्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल याचे सविस्तर विश्लेषण आपण करूयात. या महिन्याचा मुख्य सूर असणार आहे स्थैर्य, पोषण आणि सुरक्षितता याभोवतीच फिरणारा असणारा महिना. तुम्ही तुमच्या आयुष्यातील व्यावहारिक बाजू जसे की पैसा, करिअर, कौटुंबिक जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने हाताळाल. भूतकाळात केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची ही वेळ आलेली आहे. आर्थिक बाबतीत हा महिना अत्यंत सकारात्मक घडवून आणणारा बदल असेल. घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एक सुरक्षित आणि समृद्ध वातावरण तयार करण्याकडे तुमचा कल राहील. इतरांची काळजी घेताना तुम्ही स्वतःच्या गरजांनाही तितके महत्त्व द्याल, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच परिपक्वपणा आणि आत्मविश्वास दिसून येईल. कोणत्या ऊर्जेवर लक्ष द्यावे, तुम्ही तुमचा फोकस कुठे असावा या महिन्यात? तर महिन्याभरात तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा मिळवणे आणि नातेसंबंधांमध्ये समतोल साधणे याच ऊर्जेवर विशेष तुम्हाला लक्ष द्यायचे. परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी शांत आणि संयमी राहून निर्णय घेणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. तुमच्यामध्ये इतरांना समजून घेण्याची आणि क्षमा करण्याची अफाट क्षमता असेल, ज्याचा वापर तुम्ही तुमचे कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंध सुधारण्यासाठी करायचा आहे. तुम्हाला प्रेमाच्या आणि मैत्रीच्या नात्यात अधिक सुसंवाद निर्माण होईल. आपल्या भावनांच्या प्रवाहात वाहून न जाता अत्यंत समजूतदारपणे आणि परिपक्वतेने प्रत्येक परिस्थिती हाताळणे हाच या महिन्यातील तुमच्या यशाचा मुख्य मंत्र असेल. आता पण बघू तुमच्या करिअर आणि व्यवसायाबद्दल काय सांगते ही रीडिंग. त्या कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य कौतुकास पात्र ठरेल. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध खूप चांगले होतील. तुम्ही जर नवीन गुंतवणुकीचा किंवा व्यवसायाच्या विस्ताराचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. आर्थिक स्थितीबाबत पैशाचे नियोजन अत्यंत चोख राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. भौतिक सुखांवर खर्च करताना बचतीकडेही लक्ष द्या. तुमचं असणार लक्ष बचतीकडे. नातेसंबंधांनी कुटुंबामध्ये आनंदाचे समाधानाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. तुमच्या प्रेमळ आणि समजूतदार स्वभावामुळे घरात उद्भवलेले छोटे मोठे वादही सहज मिटतील. आरोग्य आणि मानसिक शांतता. मानसिक दृष्ट्या तर तुम्ही खूप सशक्त शांत अनुभवाल, मात्र कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार घ्या आणि ध्यानधारणा करा, त्यामुळे तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास तुम्हाला मदत करेल. करिअर बाबतीत व्यवसाय शिक्षणात प्रचंड वेग आणि मानसिक परिपक्वतेचा एक उत्तम मिलाफ घेऊन येत आहे हा महिना. हा काळ संत गतीने चालणाऱ्या गोष्टींना अचानक गती देणारा ठरेल. करिअर आणि अभ्यासाच्या दृष्टीने तर अत्यंत घडामोडीचा असणार हा महिना. बरेच कामे काही दिवस रखडली होती किंवा निर्णय रखडले होते तर ते अचानक त्याला गती मिळणार. तुम्हाला एकाच वेळी अनेक नवीन संधी किंवा प्रस्ताव मिळू शकतो. अचानक आलेले ईमेल्स, कॉल्स किंवा संदेशामुळे तुमची व्यस्तता वाढेल. तुम्ही बिझी राहणार. परदेशात जाण्याचे प्रयत्न करत असलेल्यांना किंवा बदली हवी असलेल्यांना हा महिन्यात सकारात्मक बातमी मिळू शकते. व्यवसायात नवीन ऑर्डर्स किंवा प्रोजेक्ट खूप वेगाने मिळतील. तुमची व्यावसायिक नेटवर्किंग मजबूत होईल आणि नवीन डील फायनल होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी तर हा काळ एकाग्रता वाढवणारा आहे. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खूप वेगाने आणि सकारात्मक निकाल मिळतील. कामाचा वेग कितीही वाढला, दबाव असला तरी तुम्ही अत्यंत शांत डोक्याने समजूतदारपणे परिस्थिती हाताळा. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा एका परिपक्व नेत्यासारखी बनेल. तुमची निर्णय क्षमता आणि संकट काळात शांत राहण्याची वृत्ती पाहून वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. मॅनेजमेंट किंवा नेतृत्वाची भूमिका मिळण्याची खूप चान्सेस आहेत.
सहकारी किंवा कर्मचाऱ्यांसोबतचे काम करताना तुम्ही केवळ बुद्धीचाच नाही तर सहानुभूतीचाही वापर कराल. यामुळे काय होईल, कार्यालयातील राजकारणापासून तुम्ही दूर राहाल आणि लोक तुमच्या सल्ल्याचा आदर करतील. व्यवसायात मोठे निर्णय घेताना कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतःच्या अनुभवावर आणि अंतर्ज्ञानावरच विश्वास ठेवून पाऊल टाका, जे फायदेशीर ठरतील. या महिन्यासाठी महत्त्वाच्या सल्ला गोष्टी खूप वेगाने घडणार असल्यामुळे गोंधळून जाऊ नका. तुम्हाला तुमच्या समोरील संधींपैकी योग्य संधी निवडताना तुम्ही शांत राहा. घाईघाईत कुठलाही निर्णय घेण्याऐवजी तुमच्यातील अंतर्गत शांततेचा वापर करून योग्य दिशा निवडा. आर्थिक स्थिती तुमची या महिन्यात संतुलित, सुरक्षित आणि गुप्त ज्ञानावर आधारित असेल. पैशांची आवक तर चांगली राहील, पण पैशांचे व्यवस्थापन कसे करायचे याचे अचूक मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या अंतर्मनातूनच मिळेल. या महिन्यात आर्थिक ओघ चांगला राहील. पैशाची कमतरता तुम्हाला जास्त भासणार नाही या महिन्यात. पैसे येतील का, तर होय, नक्कीच येतील तुमच्याकडे पैसे या महिन्यात. तर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील, तुम्ही दिलेल्या कर्जाची वसुली प्रलंबित असेल, तर या महिन्यात ते पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना तर एखादा पगारवाढ, आर्थिक लाभ छोटा मोठा मिळू शकतो. तुमच्या कष्टाचे योग्य ते तुम्हाला फळ मिळेल, ज्यामुळे मनाला एक मोठे तुम्हाला समाधान लाभणार. हा काळ घेवाणीचा आहे. तुमच्याकडे पैसा येईल आणि तुम्ही तो योग्य ठिकाणी वापराल. गरजू लोकांना मदत करण्यासाठी किंवा सामाजिक कार्यासाठीही तुम्ही काही खर्च होऊ शकतो तुमचा, ज्यामुळे तुमची समृद्धी आणखीन वाढेल. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत तर हा महिना अत्यंत हुशारीने पाऊल टाकण्याचा आहे. तुम्हाला बाहेरील सल्ल्यांपेक्षा स्वतःच्या विचारांवर जास्त विश्वास ठेवावा लागेल. जर तुम्हाला शेअर मार्केटिंग, प्रॉपर्टी किंवा कुठे गुंतवणूक करायची असेल तर घाईघाईत किंवा कोणाच्या सांगण्यावरून निर्णय घेऊ नका. पहिले अभ्यास करा आणि तुमचं गट फिलिंग तुम्हाला काय सांगते त्याचाच वापर करा. छुपे स्रोत किंवा गुप्त माहितीच्या आधारे केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुमच्या आर्थिक योजना आणि गुंतवणुकीची माहिती या महिन्यात सर्वांसोबत शेअर करू नका. तुमचे आर्थिक निर्णय काय असेल तर गुप्त ठेवा. पैशांचा वापर करताना व्यावहारिक राहा. कोणावरही आंधळा विश्वास या महिन्यात ठेवू नका. प्रेम जीवनासाठी तर अत्यंत जादुई, नातेसंबंधांसाठी सुवर्ण काळ असे संकेत मिळत आहे रीडिंगमध्ये. या महिन्यात तुमच्या नात्यांमध्ये प्रचंड आकर्षण, प्रेम आणि समृद्धी पण पाहायला मिळते. ती तुमच्या नात्याला एका नव्या आणि सुंदर उंचीवर घेऊन जाल तुम्ही. जे आधीपासूनच नात्यामध्ये त्यांच्यासाठी तर हा महिना आनंदाचा असेल. कुटुंब वाढवण्याचा विचार करत असाल, उदाहरणार्थ अपत्य प्राप्ती, तर हा काळ खूप छान आहे आणि सकारात्मक पण आहे. तुम्ही तुमच्या नात्यात जे काही मिळवण्याचा प्रयत्न करत होता ते तुम्हाला ते मिळेल. तुमच्या दोघांमधील परस्पर सामंजस्य आणि शारीरिक व भावनिक आकर्षण खूप वाढेल. नात्याला नवे वळण मिळू शकते. जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर गोष्टी खूप सकारात्मकतेने पुढे सरकतील. तुमच्या जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी तुम्ही यशस्वी राहाल. नाते अधिक सुरक्षित आणि स्थिर बनेल. सिंगल लोकांसाठी तर नवीन प्रेमाचे आगमन होईल. तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीचे आगमन होऊ शकते जी अत्यंत काळजी घेणारी, प्रेमळ आणि स्थिर असेल. या महिन्यात तुमच्या नात्यातील कोरडेपणा संपून प्रेमाचा ओलावा निर्माण होईल. भूतकाळातील जुने वाद किंवा गैरसमज पूर्णपणे मिटतील. तुम्ही स्वतःहून परिस्थिती बदलू शकाल आणि नात्याला हवे तसे वळण देऊ शकाल या महिन्यात. तुम्हाला या महत्वाचा सल्ला या महिन्यासाठी, तुमच्या भावना आणि प्रेम व्यक्त करण्यात अजिबात संकोच करू नका. तुमच्याकडे नाते सुंदर बनवण्याची पूर्ण ताकद आहे. फक्त त्याचा सकारात्मक वापर करा. जोडीदाराचा आदर करा आणि त्यांना पुरेसा वेळ द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा, विशेषतः वडील किंवा आजोबा असतील, त्यांचा आदर वाढेल. त्यांच्या सल्ल्यामुळे कुटुंबातील एखादा मोठा वाद किंवा मालमत्तेचा प्रश्न मिटू शकतो. नवीन सुरुवात आणि चिंतामुक्त वातावरण राहील या महिन्यामध्ये. घरातील एखादा तरुण सदस्य किंवा लहान मुले घरात आनंदाचे वातावरण निर्माण करतील. जुन्या चिंता, ताणतणाव बाजूला सारून कुटुंब एकत्र येऊन काहीतरी नवीन प्लॅन करतील.
छोटा मोठा प्रवास घडू शकतो, ट्रिपची योजना बनू शकते. आरोग्याच्या दृष्टीने तर तुमचं सकारात्मकच दिसतंय इथं. नवीन आरोग्यदायी सवयींची सुरुवात करावी लागेल तुम्हाला. या महिन्यात तुमची शारीरिक ऊर्जा तर खूपच उत्तम असेल. जुन्या आजारांमधून बरे होण्यासाठी, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी तुम्ही नवीन गोष्टी आकर्षित कराल. महिन्याभरात कामाचा ताण असला तरी तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप स्थिर असाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवणार नाही. थकवा दूर करण्यासाठी तुम्ही थोड्या वेळ सानिध्यात राहा. निसर्गाच्या, मातीशी, झाडांशी जोडले जाणे, उदाहरणार्थ बागकाम करणे, झाडे लावणे तुम्हाला मानसिक शांतता देऊन जाईल. काळजीपासून मुक्ती मिळेल. तुम्ही भविष्याची नाहक चिंता न करता सध्याच्या घडीला स्वतःचे आरोग्य कसे सुधारता येईल यावर लक्ष केंद्रित कराल. मात्र आळस झटकून सक्रिय राहणे तुम्हाला गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत तर मोठे उद्दिष्ट एकाच दिवसात गाठण्याचा प्रयत्न करू नका. दररोज छोट्या छोट्या चांगल्या सवयींचे पालन करा. पाठीचे दुखणे किंवा हाडांचे आरोग्य याकडे दुर्लक्ष करू नका. आहारात कॅल्शियम व पोषक तत्वांचा समावेश करा. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला विश्वाचा अंतिम सल्ला हाच आहे की तुम्हाला इच्छापूर्ती आणि कठोर परिश्रमांचा एक तुम्हाला सुंदर संदेश मिळत आहे. हा काळ तुम्हाला सुप्त इच्छा पूर्ण करण्याचा आणि तुमच्या कौशल्यांना अधिक धारदार बनवण्याचा आहे. तुम्हाला इथे युनिवर्स सांगत आहे की तुम्ही तुमच्या ध्येयांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि सातत्याने मेहनत घेत राहा. कुठलाही शॉर्टकट शोधू नका. प्रत्येक कामात तुमचे 100% देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. भूतकाळाचे कष्टाचे फळ मिळण्याची ही वेळ आलेली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी गाफील राहू नका. जर तुम्हाला एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल, तुमच्या कामात अधिक प्रावीण्य मिळवायचे असेल, त्यासाठी वेळ आणि ऊर्जा खर्च करा. तुमचे हे समर्पण तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे आणि यशस्वी बनवेल. कामाचा आनंद घ्या. कष्टाला ओझे न मानता आपल्या प्रगतीचा एक भाग मानून त्याचा आनंद घ्या. या महिन्यात तुमच्या पाठीशी इच्छापूर्तीची अत्यंत शक्तिशाली आणि भाग्यशाली ऊर्जा आहे. तुम्ही बऱ्याच काळापासून मनापासून ज्या गोष्टींची इच्छा करत होतात ही महिन्यात पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक समाधान आणि आनंद लाभेल. नशिबाची साथ दिसते तुम्हाला या महिन्यात. आर्थिक समृद्धी, वैयक्तिक आनंद, भावनिक स्थैर्य हे मिळवण्यासाठी तुम्हाला नशीब पूर्ण साथ देणार आहे. तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येतील. महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक प्रकारची तृप्ती आणि सुरक्षितता जाणवेल, जिथे तुम्हाला असे वाटेल की तुमचे आयुष्य आता योग्य दिशेने जात आहे. ऑगस्ट महिन्याचा तुमच्यासाठी महामंत्र हाच आहे की तुमच्या कष्टांना नशिबाची भक्कम साथ मिळणार आहे. त्यामुळे तुमचे काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा. युनिवर्स तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार करत आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणती गोष्ट तुमच्या स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या हे खाली कमेंटमध्ये सांगा. जय ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या एनर्जीचा स्वीकार करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.